नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, अचानक सर्वांना राजकारणातला सभ्यपणा, संस्कार, लोकशाही आणि संविधानाची खूप चिंता व्हायला लागली. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा दारुण पराभव झाला आणि त्यांचे 20 खासदार आणि 50 पेक्षा जास्त आमदार टीएमसीला सोडून त्रिपुरामधल्या एनसीपीआय नावाच्या छोट्याशा पक्षात विलीन झाले व लगेच केंद्रात भाजपला समर्थन सुद्धा दिलं. ज्यावरून स्पष्टपणे कळतं की टीएमसी मध्ये नाराजी असली तरी ममता बॅनर्जींसारख्या नेत्या असताना पक्ष फुटणं साधी गोष्ट नाही. पण ते झालं कारण दिल्लीत अमित शहांचा पाठिंबा या नेत्यांना होता. पुढे महाराष्ट्रात शहांच्या समर्थनाने एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर करून उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले व आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सचिन अहिरेंना बाजूला करून विधान परिषदेत उपसभापती केले. यामुळे देशभरातील व विशेष करून महाराष्ट्रातली मीडिया भाजप सर्वच विरोधी पक्षांना फोडण्याच्या तयारीत आहे. त्यात समाजवादी, डीएमके अशा अनेक पक्षांचं नाव घेतलं गेलं आणि मग ही फोडाफोड का केली जाते असा प्रश्न विचारला की त्यांच्याकडून एक उत्तर येतं की येणाऱ्या संसदीय अधिवेशनात भाजपला महिला आरक्षण विधेयक व परिसीमन विधेयक पारित करायचं आणि त्यासाठी 3/3 बहुमताची सरकारला आवश्यकता आहे, जे एनडीएकडे सध्या नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षांना फोडून तो जादुई आकडा मिळवण्याची खटाटोप अमित शहा करतायत असं सांगितलं गेलं, ज्यात सत्यता आहे. पण खासदार सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण करताना एक नवीन थेअरी मीडियाला दिली, ज्यात ते म्हणतात की ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र, म्हणजे केंद्रात मोदींनंतर देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी आहे, पण त्याच वेळी शहांना पंतप्रधान होण्याची इच्छा आहे आणि पक्षातून त्यांना विरोध होऊ नये याकरता त्यांचे प्रमुख स्पर्धक योगींची लोकसभेत ताकद कमी केल्यानंतर त्यांचं पुढचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे व शिंदेंना ताकद पुरवून फडणवीसांचं खच्चीकरण करण्याचं काम शहा करतायत, अशी विचित्र कथा त्यांनी रचली. आणि यात अजून भर टाकत आपण व्यंगचित्रकारासोबत उत्तम कथाकारही आहोत हे राज ठाकरेंनी दाखवून दिलंय व त्यांच्या वक्तव्याला काल मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनीही सडेतोड उत्तर दिलेलं आहे. राज ठाकरेंनी परवा अचानक एक छोटीशी पत्रकार परिषद घेतली. त्यात आपल्या पक्षाविषयी चर्चा करण्याऐवजी त्यांनी न मागितलेला सल्ला भाजपला दिला. त्यात ते म्हणतात की महाराष्ट्रात सध्या अत्यंत घाणेरड्या आणि गलिच्छ पद्धतीने राजकारण सुरू आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन जगात कोणीही आलेला नसतो. समोरचे विरोधक संपवले की त्याच पक्षात अंतर्गत नवे विरोधक तयार होतात, हा निसर्गाचा नियम आहे असा इशारा देत त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की सर्व विरोधक संपल्यावर भाजपमध्येच एक दिवस विद्रोह होईल आणि आज भाजप जसं प्रादेशिक पक्षांना फोडतोय तसंच भाजपचेही तुकडे होते. पुढे ते म्हणतात की देशात सध्या भाजपची जी काही सत्ता टिकून आहे ती केवळ नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे आणि प्रभावामुळे टिकून आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात आणि देशात जे काही फोडाफोडीचे प्रकार आणि घाणेरडं राजकारण पाहायला मिळतंय ते सर्व अमित शहांचं राजकारण आहे. आणि उद्धव ठाकरेंना टाळी देत एक महत्त्वाचा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला की जाणारे खासदार व आमदार भाजपमध्ये न जाता मित्र पक्षात का जातात. आणि याच्या उत्तरात आपल्या कल्पनाशक्तीची प्रचंड ताकद दाखवत त्यांनी म्हटलंय की मुख्य लढाई ही मोदी आणि शहांमध्ये. शहांना पंतप्रधान व्हायचंय, त्यासाठी उद्या मित्र पक्षांचं समर्थन दाखवण्याकरता त्यांची खासदार संख्या वाढवली जाते. म्हणजे आतापर्यंत शहांविरुद्ध योगी, शिंदेविरुद्ध फडणवीस करून झाल्यावर मार्केटमध्ये चक्क मोदींविरुद्ध शहा ही एक नवीन कथा आली आणि याचे कथाकार दुसरे तिसरे नसून स्वतः ठाकरे बंधू आहेत. राज ठाकरे जेव्हा आजच्या राजकारणाला घाणेरडं म्हणतात तेव्हा कदाचित त्यांना इंदिरा गांधी आणि शरद पवारांच्या काळात झालेल्या राजकारणाचा विसर पडला असावा. आज तर केवळ पक्ष फोडले जात आहेत. इंदिरा गांधींनी तर विरोधकांना सरळ आणीबाणी लावून तुरुंगात डांबलं होतं. पत्रकारांनी काय छापायचं हे तपासण्यासाठी सरकारी अधिकारी कामावर लावले होते. इंदिरा गांधींच्या अत्याचाराला कंटाळून इंडियन एक्सप्रेसचे संस्थापक रामनाथ गोयंकांनी वृत्तपत्रात कोरी पानं छापली होती, कारण सरकारवर एक एक शब्द लिहिताना त्यावेळी सरकारची परवानगी घ्यावी लागायची. म्हणजे छोट्यातल्या छोट्या वृत्तपत्रातही काय छापलं जाणार हे केंद्रातून ठरवलं जायचं. आज तर कोणीही उठसूट मोदी तेरी कबर खुदेगी यासारखे नारे लावतात आणि त्यांच्या विरोधात काहीच कारवाई होत नाही. राज ठाकरे जेव्हा घाणेरडं राजकारण हे शब्द उच्चारतात तेव्हा नेमकं घाणेरडं राजकारण कशाला म्हणतात हे त्यांनी राजनाथ सिंगजींना एकदा विचारलं पाहिजे. कारण आणीबाणीच्या काळात तुरुंगात असताना त्यांच्या आईचं निधन झालं होतं आणि जन्मदेत्या आईच्या अंत्यसंस्काराला सुद्धा जाण्याची इंदिरा गांधींच्या राक्षसी प्रवृत्तीच्या सरकारने परवानगी त्यांना नाकारली होती.
उलट आज इंजिनियर राशीद उमर खालिद सारख्या आतंकवाद्यांना कौटुंबिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी किंवा अरविंद केजरीवाल सारख्या घोटाळेबाजाला निवडणुकीत प्रचार करण्यासाठी न्यायालय जामीन मंजूर करते। त्यामुळे राज ठाकरेंना आणि सोबतच ज्या पत्रकारांना लोकशाही संकटात आल्याचं वाटतंय त्यांनी एकदा काँग्रेस काळात विरोधी पक्षात काम केलेल्या नेत्यांना आणि पत्रकारांना विचारून पहा की खरी दडपशाही कशाला म्हणतात। राज ठाकरे आपल्या वक्तव्यात सत्ता गेल्यावर भाजप फुटणार असल्याची जी भविष्यवाणी करतायत त्यावरून हे सुद्धा कळतंय की त्यांना केवळ काँग्रेसच्याच नाही तर भाजपच्याही इतिहासाचा अंश मात्रही ज्ञान नाहीये। कारण त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला असता तर त्यांना हे माहिती असतं की भाजप अनेकदा फुटली आहे, मोठमोठी नेते मंडळी पक्षाला वेळोवेळी सोडून गेली आहे। पण एक गोष्ट मात्र भाजपात इतर पक्षांच्या तुलनेत वेगळी आहे, ज्याचा इतिहासही साक्षी आहे की गेलेल्या नेत्यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करून असेल किंवा काँग्रेसमध्ये गेल्यावर असेल कधीच यश प्राप्त झालं नाही। आणि अशी अनेक उदाहरणे। कल्याण सिंग यूपीचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे सुप्रसिद्ध वरिष्ठ नेता, 1999 ला विद्रोह केला, स्वतःची राष्ट्रीय क्रांती पार्टी सुरू केली, पण पुन्हा 2004 ला स्वगृही भाजपात परतले। 2009 ला परत एकदा विद्रोह केला, पण पुन्हा 2013 ला मागे फिरले। कर्नाटकचे नेता BS येदुरप्पा 2012 ला भाजप सोडून कर्नाटक जनता पक्ष स्थापन केला आणि हातपाय मारून झाले की पुन्हा 2014 ला भाजपात परतले। उमा भारती, केशुभाई पटेल, जी जनार्दन रेड्डी अशी अनेक नावं सांगता येऊ शकतात ज्यांनी पक्ष सत्तेत असताना विद्रोह केला, स्वतःचा पक्ष सुरू केला आणि अपयश मिळाल्यावर भाजपात परत आले। राज ठाकरे जसं म्हणतात की सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नसतो, हे भाजपला चांगलं माहिती आहे। कारण भाजप सत्तेत 2014 नंतर आला। त्या अगोदर अटल बिहारी वाजपेयींचा कार्यकाळ सोडला तर पक्ष स्थापनेपासून भाजपच्या नेत्यांनी विरोधी बाकावर बसूनच राजकारण केलेलं। भाजपला आज पक्ष फुटण्याची भीती नाहीये, कारण असे अनेक अनुभव पक्षाला आधीच आलेले आहेत। अनेकांनी स्वतःला पक्षापेक्षा मोठं समजून विद्रोह केला, पण त्या काळात अडवाणी वाजपेयी असतील किंवा आज मोदी शहा असतील यांनी गेलेल्या नेत्यांचा अशा प्रकारे बंदोबस्त केला की सांगितलेल्या नेत्यांपैकी एकही व्यक्ती पुन्हा पक्षाला धमकी देऊ शकेल तितक्या ताकदीचा उरलाच नाही। त्यामुळे राज ठाकरेंना भाजपची चिंता करण्याची काहीच गरज नाही। आणि राहिली गोष्ट शहांच्या पंतप्रधान होण्याच्या इच्छेची, तर राज ठाकरेंना अमित शहांच्या कारकिर्दीचा थोडा अभ्यास केला पाहिजे, ज्यावरून त्यांना लक्षात येईल की आजपर्यंत मोदींची बरोबरी किंवा मोदींपेक्षा मोठं पद मिळवण्याचा किंचितही प्रयत्न शहांनी केलेला नाहीये। अगदी सुरुवाती दिवसात अहमदाबाद महापालिकेच्या निवडणुकीपासून शहा मोदींसोबत, त्यानंतर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले। 2014 ला देशाच्या पंतप्रधानपदी त्यांनी शपथ घेतली। त्यानंतरही शहांचं एकच लक्ष राहिलं की पक्षाला मजबूत करून मोदींचे हात अजून कसे आपल्याला बळकट करता येतील। म्हणूनच 2014 ला यूपीत केलेल्या कामगिरीनंतर त्यांना सहज केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद घेता आलं असतं, पण त्यांनी भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष होणं अधिक पसंत केलं। आणि ज्या क्षणाला त्यांना खात्री पडली की आता विरोधक मोदींसाठी संकट निर्माण करू शकत नाही, तेव्हा 2019 ला गृहमंत्रीपद स्वीकारलं। अमित शहांच्या कार्यालयात 2 महान व्यक्तिमत्वांची छायाचित्र लावलेली आहेत, जे तुम्हाला त्यांच्या प्रत्येक फोटोमध्ये दिसून येतील। त्यातलं एक व्यक्तिमत्व आचार्य चाणक्य आणि दुसरे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे। यावरून तुम्हाला कळेल की अमित शहा स्वतःला राजाच्या भूमिकेत नाही तर राजाला सिंहासनावर बसवणाऱ्या चाणक्यांच्या भूमिकेत पाहतात। त्यामुळे जो व्यक्ती राजा कोण होणार हे ठरवण्याची ताकद जवळ ठेवतो त्याला राजा होण्यात काहीच रस नसतं, कारण त्याला माहिती आहे की खरी शक्ती तर आपल्याकडे। बाळासाहेबांचं राजकारण इतक्या जवळून पाहिल्यानंतर सुद्धा शहांची मानसिकता राज ठाकरेंना कळत नसेल तर हे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे। आणि त्यांच्या या मानसिकतेला फडणवीसांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत मार्मिक आणि सडेतोड उत्तर दिलेलं। ते म्हणतात की अक्कल पाजळण्यासाठी आधी सत्तेत यावं लागतं, बाहेर राहून बोलल्यावर कोणीही ऐकत नाही। फडणवीसांनी मोजक्या शब्दांत राजकारणाची सत्यता आणि राज ठाकरेंसाठी मोलाचा सल्ला दिलेला। नैतिकता, नियम, लोकशाही या बाता सत्तेत आल्यावर बोलल्या की चांगल्या वाटतात आणि माध्यमं सुद्धा तुम्ही बोललेल्या शब्दांना मान देतात। पण जर तुम्ही सत्तेतच नसाल तर काँग्रेससारखा पक्ष तुम्हाला हे सर्व ज्ञान पाजळण्यासाठी बाहेर मोकळं नाही सोडणार। खोटे आरोप लावून भगवा आतंकवाद सारख्या खोट्या कथा रचून तुरुंगात डावण्याचा प्रयत्न करणार, ज्याचा अनुभव देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना चांगलाच आलेला आहे। त्यामुळे साम दाम दंड भेद वापरून आधी सत्तेत येणं हे लक्ष्य असलं पाहिजे
आणि त्यानंतर 5 वर्ष वाटेल ते ज्ञान तुम्ही पाजळू शकता, हेच फडणवीसांना सांगायचं. आणि याचा हा सुद्धा अर्थ निघतो की ज्यांच्यात सत्तेत येण्याची क्षमता नसते तेच न मागितलेलं फुकटचं ज्ञान रोज देत असतात. आणि याचं उत्तम उदाहरण सध्या महाराष्ट्रात राज ठाकरे. असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर योगदान करून या चॅनलला मोठं करण्यासाठी मदत करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.